शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज धुळे शहरातील ठाकरे संकुल या ठिकाणी शिवसेनेच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तदनंतर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर या ठिकाणी शिवसेनेच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त अभिवादन करून शिवसेनेचा जयघोष करीत या ठिकाणी वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला। यावेळी संपर्क प्रमुख महेश मिस्त्री, सहसंपर्क प्रमुख अतुलभाऊ सोनवणे, त्याचबरोबर महानगर प्रमुख सतीश तात्या महाले, महानगर प्रमुख मनोज मोरे, उपजिल्हा प्रमुख किरण तात्या जोंधळे, संजय वाल्ले, कैलास पाटील आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। मरगळलेल्या मराठी मनामध्ये स्वाभिमानाची ज्वाला निर्माण करण्यासाठी मराठी माणसावर अन्याय होत असताना त्याच्या विरोधामध्ये लढा उभारणारी शिवसेना जन्माला येऊन आज 56 वर्ष पूर्ण झालेले 57 वर्षामध्ये या मराठी माणसाचा स्वाभिमानाचा लढा अविरतपणे सुरू ठेवणारी शिवसेनेचा आज वर्धापन दिवस आहे। आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। शिवसेनेचे संस्थापक तमाम शिवसैनिकांचा आराध्य दैवत माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेला आदर्श 80% समाजकारण आणि 20% राजकारण या मूलमंत्रावर चालत आजपर्यंत अविरतपणे काम करणारी आमची शिवसेना आज 56 वर्षाची झालेली आहे। या 56 वर्षाच्या काळामध्ये अनेक चढ उतार पाहत असताना स्वाभिमान डगमगू न देता मराठी माणसाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे। या 56 वर्षाच्या वाटचालीमध्ये सत्ता हा शिवसेनेसाठी कधी प्रमुख साधन नव्हतं। समाजसेवा हाच मूलमंत्र असलेली शिवसेना फक्त समाजाची सेवा करण्यासाठी सत्तेमध्ये आलेली आहे। सत्ता हा शिवसेनेसाठी कधी प्रमुख घटक नसून समाजसेवा हाच शिवसेनेचा मूलमंत्र आहे। अशी शिवसेना येणाऱ्या काळामध्ये देखील सर्वसामान्य माणसासाठी, मराठी माणसासाठी, हिंदू माणसासाठी आणि सर्वसामान्य भारतीय नागरिकांसाठी अविरतपणे काम करत राहील। आजच्या या शिवसेना वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना, तमाम नागरिकांना आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी मनाला हार्दिक शुभेच्छा।